रेशीम किडा बॉम्बिक्स मोरीचे कोश हा रेशीम उद्योगातील मुख्य कच्चा माल असतो। कच्च्या रेशीमाचा दर्जा हा सरळ कोशांच्या दर्जावर अवलंबून असतो। धागा मिळण्याची क्षमता व उत्पादन हेही कोशावरच अवलंबून असते। त्यामुळे चांगल्या दर्जाचे कोश किफायतशीरपणे चांगल्या दर्जाचे रेशीम उत्पादनासाठी आवश्यक असतात। सगळेच कोश हे काही किफायतशीर रेशीम धागा उत्पादनासाठी फायदेशीर नसतात। त्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी व दोष दिसून येतात। रीलिंग प्रक्रियेसाठी केवळ चांगल्या बांधणीचे, सारख्या आकारमानाचे तसेच चांगल्या दर्जाचे कोश वापरले जातील याची खात्री करण्यासाठी त्या कोशांची तपासणी, वर्गीकरण व दर्जा ठरवण्याची क्रिया ते शिजवण्यापूर्वी करणे आवश्यक असते। वर्गीकरणाची प्रक्रिया ही सर्वात किचकट असल्यामुळे ती काळजीपूर्वक करावी। यामध्ये खराब व ओबडधोबड कोश हे चांगल्या कोशापासून वेगळे केले जातात। याकरता कोशांमध्ये आढळून येणाऱ्या दोषांबद्दल माहिती असणे जरुरीचे आहे। हे दोष साधारणपणे असे असतात: जुळे अव्यवस्थित, जास्त लव असलेले, गुंगे, भोके पडलेले, डागाळलेले व खराब झालेले। जुळे कोश जेव्हा दोन किडे एकत्रपणे आपला कोश विणतात तेव्हा तयार होतात। जरी आकाराने मोठे असले तरी जुळे कोश सहजपणे शिजू शकत नाही व त्यापासून सलग व सारखा रेशीम धागा मिळत नाही। परंतु असे कोश डिप्युअर रेशीम बनवण्यासाठी परिणामकारकरित्या चरख्याद्वारे किंवा कॉटेज मशीनद्वारे वापरता येतात। यामध्ये एक किंवा दोन टोकाकडून रीलिंग करता येते। कोशांच्या जुळेपणा व्यतिरिक्त दुसऱ्या अनेक प्रकारच्या त्रुटी धागा बनवताना आढळून येतात। कोश एका किंवा दोन्ही बाजूंना टोकदार झालेले असतात। कोशाचा मधला भाग हा दबलेला व विरळ असतो। असे कोश धागा काढताना तुटू शकतात, त्यामुळे ते वापरू नयेत। कमजोर कोश ज्यामध्ये कोशाचे कवच तुटकपणे विणलेले असते व ज्यातून आतला किडा सहज दिसू शकतो ते रीलिंगसाठी उपयुक्त नसतात। शिजवताना पाणी ओढून घेण्याकडे त्याचा कल असतो, त्यामुळे रीलिंग करताना ते तुटण्याची शक्यता जास्त असते। कोशांना 2 किंवा 3 थरांचे कवच असू शकते। असे कोश रीलिंग करताना फार त्रासदायक ठरतात व वारंवार त्यातले धागे तुटतात, त्यामुळे त्याचा वापर करू नये। काही कोशांमध्ये लवचे प्रमाण जास्त असते। ठराविक प्रमाणातील लव हे कोशाच्या रक्षणासाठी आवश्यक असते, परंतु जास्तीचे लव हे रीलिंग करताना त्रासदायक ठरते। अशा प्रकारचे कोश हे मुख्यत्वे स्पन किंवा नॉईल रेशमाकरता उपयुक्त असतात। छिद्रे पडलेले कोश आढळण्याचे मुख्य कारण म्हणजे कोशातील कवचातून बाहेर पडणाऱ्या उजी अळ्या। कोश तयार झाल्यावर तो काढून लगेच बाजारात विकावयास नेण्यास उशीर झाल्यास कोशातील फुलपाखरू कवच तोडून बाहेर पडते। अशी छिद्रे पडलेले कोश व तुटलेले कोश व्यवस्थित शिजवता येत नाहीत व त्यातून नीट धागा काढताही येत नाही। कोश आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने डागाळलेले असू शकतात। तयार न झालेले कोश जे मऊ व ओलसर असतात हे वापरल्यास त्यामध्ये असे दोष आढळतात। जखमी वा मेलेल्या किड्यांच्या बाहेर पडणाऱ्या द्रव्यामुळे असे होऊ शकते। कोश विणताना किड्याच्या जास्त प्रमाणातील मूत्रामुळेही डाग पडू शकतात। असे डागाळलेले व किड्याच्या मलमूत्राने घाण झालेले कोश चांगल्या प्रकारचे स्वच्छ व तलम रेशीम देऊ शकत नाहीत, त्यामुळे ते नाकारावेत। चिखल, मातीचे कण व खराब चंद्रिकेमुळे कोश फारच खराब होऊ शकतात। असे कोश सुद्धा वेगळे करावयास हवेत। मुके कोश हलवले असता वाजत नाहीत। असे कोश चमकरहित रेशीम देतात व ते कमी दर्जाचेही असते, त्यामुळे असे कोश टाळावेत। अशा प्रकारे दोषयुक्त कोश चांगल्या प्रकारच्या बांधणीच्या व स्वच्छ कोशापासून बाजूला काढल्यावर चांगल्या कोशांची परत त्याच्या आकारमानानुसार वर्गवारी करावी लागते। त्यामुळे रीलिंग प्रक्रियेला मदत होऊन उत्पादनाचे प्रमाण वाढण्यास मदत होते। हे काम हातानेच केले जाते। वर्गीकरण व प्रतवारी केलेले
स्वच्छ व्यवस्थित बांधणीचे चांगल्या दर्जाचे कोश चांगल्या प्रकारे रीलिंग करता येतात व खूप प्रमाणात उत्पादन देतात। या सर्वांमुळे कच्च्या रेशमाचा दर्जा हा आर्थिक फायद्याप्रमाणे वाढतो। रीलिंग प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून ती रेशीम उद्योगाची आधारस्तंभ मानली आहे। रेशीमाची गुणवत्ता व किंमत यावरच अवलंबून असते। यासाठी रीलिंगकरिता वापरावयाचे यंत्र व त्याच्या वापरावर योग्य प्रकारे लक्ष ठेवणे जरुरीचे आहे। भारतात मुख्यतः रीलिंगसाठी 4 प्रकारच्या यंत्रांचा उपयोग केला जातो। सर्वात जास्त उपयोग चरख्याचाच होतो। भारतात बनणाऱ्या एकूण रेशीमाच्या 50% रेशीम त्यावरच तयार होते, परंतु त्याचा वापर करणे धोकादायक तर आहेच, पण त्यापासून मिळणारे रेशीम हेही कमी प्रतीचेच असते। चांगल्या रेशीमासाठी चरख्यापेक्षा कॉटरी बेसिन अधिक लाभदायक आहे, परंतु हे यंत्र सुद्धा हातानेच चालवावे लागते। यामुळे या प्रक्रियेत यंत्र हाताळण्याचे कौशल्य नसल्यास चांगल्या प्रकारचे रेशीम मिळणे कठीणच जाते। दर्जेदार रेशीम हे स्वयंचलित किंवा निमस्वयंचलित यंत्राद्वारे मिळू शकते। भारतात अशा प्रकारची अनेक यंत्रे उपलब्ध आहेत, परंतु या यंत्राद्वारे भारतात मिळणाऱ्या मल्टीवोल्टाईन कोशापासून रेशीम बनवता येत नाही। या यंत्राची किंमतही खूप आहे, त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या त्याचा वापर करणे शक्य नाही। या सर्वांच्या तुलनेत मल्टी एंड रीलिंग मशीन हे एक असे यंत्र आहे की ज्यामुळे रेशीमाची गुणवत्ता वाढवली जाते। त्याबरोबरच या यंत्राचा खर्च फार कमी असून उपयोगासही ते सोपे आहे। विजेवर चालणारे हे मशीन यांत्रिक पद्धतीने कुशलतेने काम करते, त्यामुळे वापरावयास कौशल्य लागत नाही। मल्टीवोल्टाईन व बायवोल्टाईन या दोन्ही कोशापासून रीलिंग करता येते। रेशीमाच्या गुणवत्तेबरोबर त्याची रीलिंगची क्षमता व उत्पादकताही चांगली आहे। याच्या वापराने रीलिंग प्रक्रियेत कोणताही धोका राहत नाही। या यंत्रात अनेक सोयी करण्यात आल्या आहेत, त्यामुळे रीलिंग क्रिया सुलभ बनते, उत्पादकता वाढते व रेशीमाचा दर्जाही वाढतो। रीलिंग बेसिन हे स्टेनलेस स्टीलचे बनविलेले असते। यामध्ये 10 टोकांनी रीलिंग करता येते। पाणी वाहून जाण्याची सोय पण त्यात आहे। तसेच टाकाऊ माल तसेच मेलेले किडे बाजूला काढण्याची सोय त्यात आहे। जेटबोची कार्यक्षमता ही अधिक आहे आणि ते बेसिनमध्ये असणाऱ्या पाण्याच्या 10 सेंटीमीटर वर बसवलेले आहे। पट्ट्याने चालणारे हे जेटबो मिनिटाला 500 या गतीने फिरते। त्याला ही गती बेवेल गिअर द्वारा मुख्य यंत्राकडून मिळते। क्लचच्या साहाय्याने ते थांबविताही येते। रीलिंगच्या 10 टोकांसाठी बटन होल्डर्स एकाच ओळीत बसविलेली आहेत। धाग्यावरचा ताण कमी करण्यासाठी किंवा कायम राखण्यासाठी टेवले टाइप क्रोशरची सुविधा आहे। जास्त ताण पडू नये व प्रत्येक चाकाची गती नियंत्रित राहावी यासाठी यामध्ये गतिरोधक बसविलेले आहेत। चाकावरून तयार रेशीम काढण्याचे काम सुलभ होण्यासाठी प्लॅनेटरी ड्राईव्ह ट्रॅव्हर्स मेकॅनिझमचा उपयोग केला आहे। यातील चाके उत्तम प्रतीच्या HDPE किंवा नायलॉन पासून बनवलेली आहेत। त्याचे वजन 550 ग्रॅम व परिघ 68 सेंटीमीटर आहे।
या खास बनावटीमुळे रीरिलिंग करताना त्यावरून तयार रेशीम काढणे सोपे जाते. कप्पीच्या साहाय्याने चाकाची गती बदलता येते. वेगवेगळ्या कोशांपासून रिलिंग सुलभ करण्यासाठी 150, 165 किंवा 180 RPMच्या गतीचा उपयोग करता येतो. वेगवेगळ्या डेनियरच्या धाग्यांचेही रिलिंग करता येते. फ्रिक्शनल ड्राईव्हमुळे धाग्यावरील ताण सारख्या प्रमाणात राखला जातो व त्यामुळे धाग्याचा नैसर्गिक लवचिकपणा कायम राहतो. अशा प्रकारच्या विविध सोयींच्या एकत्रित लाभामुळे कार्यक्षमता व उत्पादकता वाढते. हे मशीन माइल्ड स्टील पासून बनविलेले आहे. ते कार्यरत असताना त्यामुळेच त्याची कंपने जाणवत नाहीत. तसेच त्याचा आवाजही होत नाही व त्यापासून काही धोकाही संभवत नाही. या यंत्राची जडणघडण सोयीस्कर असून किंमतही माफक आहे. अशा या सर्व विशेष सोयी सुविधांमुळे हे मल्टी एंड रिलिंग मशीन भारतीय परिस्थितीत वापरण्यास सुयोग्य आहे. त्यामुळे उत्पादकता व गुणवत्ता यात वाढ झाली आहे. या यंत्रामुळे सर्व प्रकारच्या कोशांपासून धागा बनविणे शक्य झाले आहे. हे यंत्र वापरण्यासाठी सोपे असल्याने त्यासाठी विशेष कौशल्याचीही गरज नाही. वापरण्यास सोयीस्कर, वाढीव उत्पादन क्षमता आणि उच्च दर्जाचे तयार रेशीम यामुळेच मल्टी एंड रिलिंग मशीन हे किफायतशीर झाले असून भारतीय वातावरणात योग्य ठरले आहे. या मशीनमुळेच खऱ्या अर्थाने उच्च व आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेशीम उत्पादन करणे शक्य झाले आहे. रिलिंग प्रक्रियेत रेशीम धागा बनवताना पुढील प्रकारच्या टाकाऊ वस्तू निर्माण होतात: मेलेले किडे, लवचा काही भाग आणि धागा न निघू शकणारे कोश. अशा प्रकारच्या टाकाऊ वस्तू फार मूल्यवान असतात. त्या वेगवेगळ्या प्रकाराने वापरून त्यापासून रिलिंग करणाऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ होतो आणि शेवटी त्यामुळेच कच्च्या रेशमाची उत्पादनाची किंमत कमी होऊ शकते. टाकाऊ वस्तूंमध्ये खराब कोशांचे प्रमाण जास्त असते. ते साधारणतः असे: जुळे कोश, बेडौल, जास्त लव असलेले, डागाळलेले, धुळीने माखलेले व छिद्रे पडलेले. जुळे कोश जरी मोठे असले तरी ते व्यवस्थित साफ करता येत नाहीत. तसेच त्यापासून लांब, सलग व सारखा रेशीम धागा मिळत नाही. तरीही असे कोश ड्युपिओ रेशीम बनवण्याकरता चरख्याद्वारा अथवा कॉटेज बेसिनद्वारा वापरता येतात. या प्रकारात रिलिंग 1 अथवा 2 टोकाकडून करता येते. त्यापासून मिळणाऱ्या धाग्याचा तलमपणा 100 ते 300 डेनियर असतो. ड्युपिओ रेशीमाला निर्यातीसाठी फार मोठी मागणी असते, कारण जगभर ते तयार कपड्यांसाठी व सजावटीच्या कापडासाठी वापरतात. आजकाल बेडौल कोशही जुळ्या कोशांबरोबर एकत्र करून ड्युपिओ रेशीम बनवण्यासाठी वापरतात. टोकदार, मध्यभागी दबलेले, पातळ कवचाचे किंवा अनेक थरांचे कोशही या प्रकारे वापरता येतात. छिद्रे पडलेले व तुटलेले कोश ड्युपिओ रेशमासाठी वापरता येत नाहीत, परंतु त्यातील चिकटपणा काढून टाकल्यास
हातमागावर बनणाऱ्या रेशीम धाग्यासाठी वापरता येतात. डागाळलेले व खराब झालेले कोश जे ड्युप्युअर रेशमासाठी किंवा हाताने धागा काढण्यास उपयोगात येत नाहीत, अशा प्रकारच्या कोशांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावून ते मोहक असे हस्तशिल्प म्हणून विकता येतात व त्याला चांगल्या प्रकारची मागणीही असते. अशा प्रकारे कोशांचा उपयोग करण्यासाठी असे खराब कोशही नीटपणे हाताळणे व साठवून ठेवणे जरुरीचे आहे. ते व्यवस्थित जागी धूळ व किड्यामुंग्यांपासून सांभाळून ठेवावेत. कोशावरील लव काढतानाही बराच कचरा तयार होतो. त्याचा योग्य रीतीने उपयोग करण्यासाठी तो कचरा रेलिंग करणाऱ्या जागेतच, ज्यामध्ये बाहेरील वस्तू जसे केस, माती, विडी सिगारेटचे तुकडे मिसळणार नाहीत, नीटपणे ठेवावे. स्वच्छ व लांब रेशमी लवचे तुकडे यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. ते स्पन व नॉईल रेशीम बनवण्याचे कारखाने लगेच विकत घेतात. तिथे ते स्वच्छ करून व त्यावर योग्य प्रक्रिया करून स्पन व नॉईल रेशीम बनवण्यासाठी वापरतात. रेशीम उद्योगात तयार झालेल्या कचऱ्यामध्ये मेलेल्या किड्यांचा वाटा फार मोठा असतो. या किड्यांपासून तेल काढता येते. तेल काढल्यावर उरलेल्या भागाचा उपयोग खत म्हणून करता येतो. हा कचरा चांगल्या प्रकारचे पशुखाद्य म्हणून माशांसाठी व कोंबड्यांसाठी वापरतात. परंतु अशा प्रकारे मेलेल्या किड्यांचा वापर करण्यासाठी ते कोरडे ठेवणे आवश्यक असते. ओले राहिलेले किडे लवकर विघटित होतात व त्यामुळे ते पुढील उपयोगास अयोग्य ठरतात. अशा प्रकारे रिलिंगसाठी उपयोगी न पडणारे कोश व रिलिंग करताना तयार होणारा कचरा लक्षपूर्वक नीटपणे साठवला व स्वच्छ ठेवला तर त्यापासून मौल्यवान अशी सहउत्पादने मिळू शकतात. रिलिंग करणाऱ्यांना चांगली किंमतही मिळते. मोठ्या प्रमाणावर कच्च्या रेशमाचा उत्पादन खर्च कमी होतो व शेवटी हा उद्योग अधिक फायदेशीर व आकर्षक बनतो. रिलिंग उद्योगासाठी फार जास्त प्रमाणात पाणी लागते. 1 किलो रेशमाचे उत्पादन करण्यासाठी 100 लिटर पाणी लागते. अशा वापरावयाच्या पाण्याचा दर्जाही महत्त्वाचा असतो, कारण त्याचा सरळ परिणाम सेरिसांच्या फुगण्यावर व धुण्यावर होतो. रिलिंगची क्षमता, उत्पादकता व गुणवत्ता पण त्यावरच अवलंबून असते. रिलिंग करणारे मुख्यतः उघड्या विहिरी, बोरवेल, नदी अथवा तळ्यातील पाणी वापरतात. अशा प्रकारच्या पाण्याचा वापर करण्यापूर्वी त्याचे परीक्षण करणे व आवश्यकता असल्यास त्यात रासायनिक पदार्थ मिसळून ते रिलिंगसाठी तयार करणे आवश्यक आहे. चांगल्या प्रकारे रिलिंग करण्यासाठी पाणी रंगहीन, स्वच्छ व वासरहित असावे. पाणी थंड असताना त्याचा pH गुणांक 6.8 ते 7.4 असावा. तसेच जडपणा 50 ते 90 ppm असावा. pH गुणांक pH दर्शवणाऱ्या कागदाचा अथवा मीटरच्या सहाय्याने मोजतात. जर पाण्याचा pH गुणांक 6.8 पेक्षा कमी असेल तर त्यात सोडा ॲश मिसळणे जरुरीचे आहे व जर pH गुणांक 7.4 पेक्षा जास्त असेल तर ऑर्गॅनिक ॲसिड मिसळावे लागते. पाण्याचा जडपणा तपासणेही जरुरीचे आहे. 90 ppm पेक्षा जास्त जडत्व असल्यास रिलिंग क्षमतेवर व रेशमाच्या दर्जावर वाईट परिणाम होतो. जडपणाची परीक्षा करण्यासाठी
100 सीसी पाणी एका 250 सीसीच्या कोनिकल फ्लास्कमध्ये घेतात. त्यामध्ये 2 ते 3 सीसी अमोनिया बफर सोल्युशन मिसळतात. या द्रव्यात माहिती मिळण्यासाठी एरिक्रोम ब्लॅक टी पण मिसळतात. नंतर 0.02 N EDTA सोल्युशन वापरून ते ढवळले जाते. ही क्रिया तेव्हा पूर्ण होते जेव्हा पाण्याचा लाल रंग निळसर लाल रंगात बदलू लागतो. पाण्याचा पूर्ण जडपणा किंवा कॅल्शियम कार्बोनेटचे ppm अशा प्रकारे मोजता येते. जडत्व तपासल्यावर वापरण्यास घ्यायच्या पाण्यात योग्य प्रकारे रासायनिक पदार्थ मिसळणे आवश्यक आहे. पूर्ण जडपणा 125 ppm असल्यास 1 लिटर पाण्यात 13% ग्रॅम रासायनिक पदार्थ मिसळणे जरुरी असते. अधिक जडपणा असल्यास त्या प्रमाणात रासायनिक पदार्थ वाढवावे लागतात. जर पाण्यात ऑर्गॅनिक व इनऑर्गॅनिक पदार्थ असल्यास ते साफ करण्यासाठी त्यात तुरटीचा वापर करावा लागतो. त्यामुळे ते पाण्यात खाली बसतात. नंतर ते पाणी गाळून घ्यावे. परीक्षण करून रासायनिक पदार्थाचा वापर करून व गाळून घेतलेले पाणी रिलिंगसाठी उपयुक्त असते. पाणी योग्य करून घेण्याची पद्धत सोपी आहे. त्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ सहज मिळतात. या क्रियेस वेळ थोडा लागतो, पण ती परिणामकारक आहे. शुद्ध पाण्यामुळे रिलिंग क्रिया सोपी, धोकारहित व कार्यक्षम होते. त्यामुळे उत्पादकता वाढते आणि रेशमाची चमक व गुणवत्ताही वाढते.